नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे, आपण सरळ सेवा भरती ही टेस्ट सिरीज चालू केलेली आहे, जे की पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्यसेवक भरती, कृषी भरती व इतर सरळ सेवा भरतीसाठी खूपच महत्त्वाची आहे. या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल. तत्पूर्वी जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत जातील. तर आजचा हा सराव पेपर चालू करू पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, भारतात तार व पोस्ट खाते खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत सुरू झाले? भारतामध्ये तार व पोस्ट खाते हे कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये सुरू झाले? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये सुरू झाले. पुढचा प्रश्न, पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोठे आयोजित करण्यात आली होती? पहिली गोलमेज परिषद ही खालीलपैकी कोठे आयोजित करण्यात आली होती? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे, लंडन येथे आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी व कोणत्या अधिवेशनात संमत केला? काँग्रेसने पूर्ण अधिवेशनाचा ठराव हा कधी व कोणत्या अधिवेशनामध्ये संमत केला? 4 पर्याय दिलेले आहेत इथे. तर यासाठी योग्य पर्याय उत्तर राहील पर्याय क्रमांक 2, 1929 मध्ये लाहोरच्या अधिवेशनामध्ये ठराव हा संमत केला. पुढचा प्रश्न, बुरशी ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते? बुरशी ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये मोडते? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, कवक या वर्गामध्ये मोडते. पुढचा प्रश्न, विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत? विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, राज्यपाल यांना आहेत. पुढचा प्रश्न असा आहे, भारताचा पहिला व्हाईसरॉय टिंबटिंबा हा होता. भारताचा पहिला व्हाईसरॉय हा कोण होता? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य आहे, लॉर्ड कॅनिंग हा भारताचा प्रथम व्हाईसरॉय होता. पुढचा प्रश्न पाहू, रौलट ॲक्ट कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? रौलट ॲक्ट हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 1919 या साली रौलट ॲक्ट संमत करण्यात आला. पुढचा प्रश्न, माणसाच्या शरीरामध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? माणसाच्या शरीरामध्ये गुणसूत्राची इथं संख्या विचारले किती असते? उत्तर येतं 46 एवढी संख्या असते. जोडी म्हणलं असतं तर 23 उत्तर आलं असतं. 23 जोड्या असतात, तर संख्या असते टोटल 46. पुढचा प्रश्न पाहू, संगणकाची 1 MB मेमरी 1024 म्हणजेच किती? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, बाईट, 1024 बाईट. पुढचा प्रश्न, राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू केव्हा झाला? राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू केव्हा झाला? तर इथं ऑप्शन येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, 27 सप्टेंबर 1833 रोजी झाला. पुढचा प्रश्न पाहू, दिलेल्या पर्यायामधून विसंगत पर्याय ओळखा. इथं पर्याय दिलेले आहेत 4, तर त्या पर्यायापैकी विसंगत पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, सून हा विसंगत पर्याय आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रश्नांसाठी योग्य संबंधित शब्द निवडा. तर संबंधित शब्द आपल्याला निवडायचा आहे. जसं इथे एक संबंध दिला, पुरुष हा वॉक करतात, तर मासा हा काय करतो? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, स्विम. पुढचा प्रश्न, हवेची आर्द्रता हायग्रोमीटर, समुद्राची खोली तसं काय? इथं हवेची आर्द्रता हायग्रोमीटर या उपकरणाने मोजली जाते, तर समुद्राची खोली ही कोणत्या उपकरणाने मोजली जाते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, फॅदोमीटर या उपकरणाने मोजली जाते. पुढचा प्रश्न पाहू, मानवातील मांडीच्या हाडास टिंबटिंब असे म्हणतात. मानवातील मांडीच्या हाडास टिंबटिंब असे म्हणतात, तर काय म्हणतात? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, फीमर असे म्हटल्या जाते. पुढचा प्रश्न, एकपेशीय प्राण्यास टिंबटिंब असेही म्हटले जाते. एकपेशीय प्राण्यास काय म्हटले जाते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, अधिजीव असे म्हटले जाते.
पुढचा प्रश्न, पोटोमॅक या नदी कोणत्या देशातून वाहते? पोटोमॅक ही नदी कोणत्या देशामधून वाहते? तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, अमेरिकेतून पोटोमॅक ही नदी वाहते. पुढचा प्रश्न, भारताने राफेल विमानासाठी टिंबटिंब या देशासोबत करार केला आहे. भारताने राफेल या विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, फ्रान्स या देशासोबत करार केला आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब यावर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य आहे. 1949 साली रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. पुढचा प्रश्न पाहू, अकलेचा खंदक म्हणजेच काय? अकलेचा खंदक म्हणजे काय? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. अतिशय मूर्ख माणूस म्हणजेच अकलेचा खंदक. पुढचा प्रश्न, कांताने पुस्तक कोठे ठेवले या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाची विभक्ती कोणती आहे? वाक्य दिलेलं आहे, कांताने पुस्तक कोठे ठेवले, तर इथं अधोरेखित केलेल्या शब्दाची आपल्याला विभक्ती सांगायची आहे. तर यासाठी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2, तृतीया ही विभक्ती येते. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या नामांना वेगळे अस्तित्व नसते. तर कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते? तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील आपलं, भाववाचक नामांना वेगळे अस्तित्व नसते. पुढचा प्रश्न, गावस्कर हा जोड शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? गावस्कर हा जो जोड शब्द आहे तर तो कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, विसर्ग संधीचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर इथं एक शब्द दिला आहे कोवळे, तर याचा विरुद्धार्थी आपल्याला शब्द शोधायचा आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, राठ. रठ हा शब्द येईल उत्तर. पुढचा प्रश्न, मोतीबिंदू डोळा गलगंड तसं काय? तर मोतीबिंदू हा जो आजार आहे हा डोळा या अवयवास होतो, तर गलगंड हा आजार कोणत्या अवयवास होतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, गळा या अवयवास होतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य किती आहेत? महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य संख्या ही किती आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे, 78 संख्या आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब येथे मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. तर कोठे मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य आहे, उत्तराखंड येथे मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, संत नामदेवाचे काही पदे आजही टिंबटिंब या धर्मग्रंथात पाहायला मिळतात. संत नामदेव यांचे काही पदे आजही कोणत्या धर्मग्रंथामध्ये पाहायला मिळतात? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथात पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न पाहू, प्राचीन मालेश्वर हे कोणत्या तालुक्यात आहे? प्राचीन मालेश्वर हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, संगमेश्वर या तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब ही कोकणातील नदी नाही. प्रश्न पुन्हा एकदा वाचून घ्या. कोकणातील नदी नाही विचारले, म्हणजे 4 पर्याय दिलेत त्यापैकी एक कोकणातील नदी नाही. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, कोयना ही नदी कोकणामधील नाही. उरलेल्या तिन्ही नद्या कोकणातल्या आहेत. वशिष्ठी आहे, सावित्री आहे व उल्हास नदी या तिन्ही कोकणातील नद्या आहेत. फक्त कोयना नदी ही कोकणातील नाही. पुढचा प्रश्न, कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. टिंबटिंब हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. काय हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, संगमरवर हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न, 1920 मध्ये यांनी दलितोद्धार सभा स्थापन केली. तर 1920 मध्ये कोणी दलितोद्धार सभा स्थापना केली? तर यासाठी उत्तर येतं, तर मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठीच आहे. दलितोद्धार सभा स्थापन कोणी केली? 4 पर्याय दिलेले आहेत, स्वामी श्रद्धानंद, पंडित गुरुदत्त, लाला लजपतराय व स्वामी दयानंद सरस्वती. या 4 पर्यायापैकी जो पर्याय अचूक असेल तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता.
तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.